नमस्कार, स्वागत आहे आपलं. आज आपण संविधान सभा या टॉपिकवर महत्त्वाची माहिती तसेच महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक व शेअर करायलाही विसरू नका. चला तर पाहूया संविधान सभा विशेष माहिती. भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे आणि सविस्तर लिखित संविधान. मग तुम्हाला माहिती आहे का, हे संविधान तयार करणारी संविधान सभा नेमकी कशी कार्यरत होती? कोण होते या महान कार्यामागचे शिल्पकार आणि कशा प्रकारे भारताच्या भविष्याची पायाभरणी येथे झाली? चला, आज आपण संविधान सभेचा संपूर्ण प्रवास अगदी सोप्या आणि रंजक. संविधान सभेची स्थापना. भारतीय संविधान सभा स्थापन करण्याची कल्पना सर्वप्रथम 1934 मध्ये M.N. रॉय यांनी मांडली. त्या काळात भारत अजून ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, त्यामुळे भारतीय लोकांनी स्वतःचे संविधान तयार करावे ही एक क्रांतिकारी कल्पना होती. यानंतर 1946 मध्ये कॅबिनेट मिशन भारतात आले आणि त्यांनी संविधान सभा स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. या योजनेनुसार संविधान सभा स्थापन झाली की 9 डिसेंबर 1946 रोजी तिची पहिली बैठक झाली. या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष होते डॉ. सच्चिदानंद सिन्हा. प्रमुख सदस्य आणि नेतृत्व. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. त्यांनी अत्यंत शांत, संयमी आणि प्रभावी नेतृत्व दाखवले. संविधान निर्मितीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका निभावली डॉ. भीमराव आंबेडकर यांनी. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांच्यासोबत अनेक महान नेत्यांनी योगदान दिले. जवाहरलाल नेहरू, ज्यांनी उद्दिष्ट ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांनी एकात्मतेसाठी काम केले. मौलाना अबुल कलाम आझाद, ज्यांनी शैक्षणिक आणि वैचारिक मार्गदर्शन दिले. एक महत्त्वाची बाब म्हणजे संविधान सभेची सुरुवातीची सदस्य संख्या 389 होती, नंतर 299 झाली. संविधान निर्मिती प्रक्रिया. भारतीय संविधान तयार करणे हे अत्यंत मोठे आणि गुंतागुंतीचे कार्य होते. संविधान सभेला हे काम पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. या काळात एकूण 11 सत्रे झाली आणि सुमारे 165 दिवस सखोल चर्चा करण्यात आली. संविधान तयार करताना जगातील अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास करण्यात आला, जसे की अमेरिका, ब्रिटन, आयर्लंड इत्यादी. प्रत्येक कलमावर सखोल विचार, चर्चा आणि सुधारणा करण्यात आली. विशेषतः डॉ. भीमराव आंबेडकर यांनी अत्यंत बारकाईने मसुदा तयार केला आणि सर्वांना मान्य होईल असे संतुलित संविधान निर्माण केले. संविधान स्वीकार आणि अंमलबजावणी. दीर्घ चर्चेनंतर अखेर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले. मात्र संविधान पूर्णपणे लागू करण्यात आले 26 जानेवारी 1950 रोजी. हा दिवस आपण आज अभिमानाने प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. संविधान सभेचे महत्त्व. संविधान सभा ही केवळ एक संस्था नव्हती, तर ती भारताच्या लोकशाहीची मजबूत पायाभरणी करणारी शक्ती होती. तिने भारताला दिले नागरिकांचे मूलभूत हक्क, शासनाची स्पष्ट रचना, लोकशाही आणि न्यायव्यवस्था. या सभेमुळे भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य बनला. भारतीय संविधान सभा स्थापन करण्याची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? M.N. रॉय यांनी 1934 मध्ये भारतीय संविधान सभा स्थापन करण्याची कल्पना मांडली. संविधान सभा कोणत्या योजनेनुसार स्थापन झाली? भारतीय संविधान सभा 1946 च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार स्थापन झाली. संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद सिन्हा होते. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे होते. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर होते. संविधान सभेची सुरुवातीची सदस्य संख्या किती होती? संविधान सभेची सुरुवातीची सदस्य संख्या 389 होती.
भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या किती झाली? भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या 299 झाली. संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेला किती कालावधी लागला? संविधान सभेला भारतीय संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. संविधान सभेने एकूण किती दिवस चर्चा केली? संविधान सभेने एकूण सुमारे 165 दिवस चर्चा केली. संविधान सभेची एकूण सत्रे किती होती? संविधान सभेची एकूण 11 सत्रे झाली. संविधान सभेने भारतीय संविधान कधी स्वीकारले? संविधान सभेने भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले. संविधान सभेने अंतिम स्वाक्षऱ्या कधी केल्या? संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिम स्वाक्षऱ्या 24 जानेवारी 1950 रोजी केल्या. संविधान सभेची पहिली बैठक कोठे झाली? संविधान सभेची पहिली बैठक नवी दिल्ली येथे झाली. संविधान सभेतील ऑब्जेक्टिव्ह रिसोल्यूशन कोणी मांडला? संविधान सभेतील ऑब्जेक्टिव्ह रिसोल्यूशन जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. संविधान सभा स्थापन होताना भारत कोणाच्या अधिपत्याखाली होता? संविधान सभा स्थापन होताना भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. संविधान सभेचे स्वरूप कसे होते? संविधान सभा ही प्रातिनिधिक स्वरूपाची संस्था होती. संविधान सभेचे मुख्य कार्य काय होते? संविधान सभेचे मुख्य कार्य भारतीय संविधान तयार करणे हे होते. मसुदा समिती कधी स्थापन करण्यात आली? मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन करण्यात आली. संविधान सभेचे सचिव कोण होते? संविधान सभेचे सचिव HVR अय्यर होते. संविधान सभा कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? संविधान सभा 1946 साली अस्तित्वात आली. संविधान सभेची निवड कशा पद्धतीने झाली? संविधान सभेची निवड अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे झाली. संविधान सभेत महिला सदस्यांची संख्या किती होती? संविधान सभेत सुमारे 15 महिला सदस्य होत्या. मसुदा समितीत किती सदस्य होते? मसुदा समितीत एकूण 7 सदस्य होते. संविधान सभेने कोणत्या देशांच्या संविधानाचा अभ्यास केला? संविधान सभेने अमेरिका, ब्रिटन आणि आयर्लंड यासारख्या देशांच्या संविधानाचा अभ्यास केला. संविधान सभेचे पहिले सत्र कधी सुरू झाले? संविधान सभेचे पहिले सत्र 9 डिसेंबर 1946 रोजी सुरू झाले. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष निवडण्यामागचा उद्देश काय होता? संविधान सभेच्या प्रारंभिक कामकाजाचे संचालन करण्यासाठी तात्पुरते अध्यक्ष निवडण्यात आले. संविधान सभेच्या कामकाजासाठी कोणती पद्धत वापरण्यात आली? संविधान सभेच्या कामकाजासाठी समिती पद्धत वापरण्यात आली. संविधान सभेत चर्चा कशा प्रकारे होत होती? संविधान सभेत प्रत्येक मुद्द्यावर सखोल आणि विस्तृत चर्चा होत होती. संविधान सभेचे कामकाज कोणत्या तत्त्वांवर आधारित होते? संविधान सभेचे कामकाज लोकशाही आणि विचारमंथनाच्या तत्त्वावर आधारित होते. मसुदा समितीचे सदस्य कोण कोण होते? मसुदा समितीचे सदस्य डॉ. भीमराव आंबेडकर, N. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, KM मुन्शी, मोहम्मद सादुल्ला, BL मिस्टर आणि DP खेतान होते. मसुदा समितीत नंतर कोणाचा समावेश करण्यात आला? DP खेतान यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी TT कृष्णम्माचारी यांचा समावेश करण्यात आला. संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार कोण होते? संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार BN राव होते. BN राव यांची संविधान निर्मितीत भूमिका काय होती? BN राव यांनी विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास करून मसुदा तयार करण्यात महत्त्वाची मदत केली. संविधान सभेने पहिला मसुदा कधी सादर केला? संविधान सभेसमोर पहिला मसुदा फेब्रुवारी 1948 मध्ये सादर करण्यात आला. सुधारित मसुदा कधी सादर करण्यात आला? सुधारित मसुदा ऑक्टोबर 1948 मध्ये सादर करण्यात आला. संविधान सभेचे काम किती टप्प्यात पार पडले? संविधान सभेचे काम मसुदा तयार करणे, चर्चा करणे आणि अंतिम स्वीकार करणे अशा 3 टप्प्यात पार पडले. संविधान सभेतील चर्चेचे स्वरूप कसे होते? संविधान सभेत प्रत्येक कलमावर सखोल आणि तपशीलवार चर्चा करण्यात आली. संविधान सभेतील निर्णय कशा पद्धतीने घेतले जात होते? संविधान सभेतील निर्णय बहुमताच्या आधारे घेतले जात होते. संविधान सभेची अंतिम बैठक कधी झाली? संविधान सभेची अंतिम बैठक 24 जानेवारी 1950 रोजी झाली.
संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारला? संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947 रोजी स्वीकारला. संविधान सभेने राष्ट्रीय गान कधी स्वीकारले? संविधान सभेने राष्ट्रीय गान 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले. संविधान सभेने राष्ट्रीय गीत कधी स्वीकारले? संविधान सभेने राष्ट्रीय गीत 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले. संविधान सभेने राष्ट्रपतीची निवड कधी केली? संविधान सभेने राष्ट्रपतीची निवड 24 जानेवारी 1950 रोजी केली. संविधान सभेचे कार्य कधी समाप्त झाले? संविधान सभेचे कार्य 26 जानेवारी 1950 रोजी समाप्त झाले. संविधान सभेची निवड कोणत्या कायद्याअंतर्गत झाली? संविधान सभेची निवड भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत प्रांतीय विधानसभांद्वारे झाली. संविधान सभेतील सदस्यांची निवड कशा पद्धतीने झाली? संविधान सभेतील सदस्यांची निवड अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे झाली. संविधान सभेत प्रांतांचे प्रतिनिधित्व कसे होते? संविधान सभेत प्रांतांचे प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येनुसार होते. संविधान सभेत संस्थानांचे प्रतिनिधित्व कसे होते? संस्थानांचे प्रतिनिधित्व नामनिर्देशनाद्वारे संविधान सभेत सहभागी झाले. संविधान सभेतील प्रांतांना किती जागा देण्यात आल्या होत्या? संविधान सभेत प्रांतांना एकूण 292 जागा देण्यात आल्या होत्या. संविधान सभेत संस्थानांना किती जागा देण्यात आल्या होत्या? संविधान सभेत संस्थानांना 93 जागा देण्यात आल्या होत्या. संविधान सभेत मुख्य आयुक्त प्रांतांना किती जागा देण्यात आल्या होत्या? संविधान सभेत मुख्य आयुक्त प्रांतांना 4 जागा देण्यात आल्या होत्या. संविधान सभेची एकूण सदस्य संख्या किती होती? संविधान सभेची एकूण सदस्य संख्या 389 होती. फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या किती राहिली? फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या 299 राहिली. संविधान सभेने किती वेळा बैठक घेतली? संविधान सभेने एकूण 11 सत्रांमध्ये बैठका घेतल्या. संविधान सभेच्या चर्चेचा कालावधी किती होता? संविधान सभेच्या चर्चेचा कालावधी सुमारे 165 दिवसांचा होता. संविधान सभेचे कार्य किती काळ चालले? संविधान सभेचे कार्य 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस चालले. संविधान सभेच्या बैठकीत कोण अध्यक्षस्थान भूषवत होते? संविधान सभेच्या बैठकीत डॉ. राजेंद्र प्रसाद अध्यक्षस्थान भूषवत होते. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे होते. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर व लाईक नक्की करा. धन्यवाद.